तर मित्रांनो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अतिशय महत्त्वाची गोष्ट दाखवणार आहे. आपल्या अंजलीबाई टांग करून बसलेल्या बाईच्या बद्दल काय दाखवणार आहे की अंजलीला ऑपरेशनच्या वेळेस कुठं ऑपरेशन झालं होतं, मार कुठं लागला होता आणि कसं ऑपरेशन झालं, टाके कसे घातले, काय काय संपूर्ण माहिती दाखवणार आहे ह्या ब्लॉगमध्ये, आहे का नाही? हो. हा टेन्शन घेऊन बसली काय वगैरे नाही मग मला दाखवा लवकर आणि मला ते लावा. मित्रांनो हे बघा, मी दररोज तेल लावत असतो मॅडमला. आज मला सुट्टी घेतलेली आहे, म्हणजे कोण मला सुट्टी घेतलंय? मनाचा कारभार करत नसते. मित्रांनो मी घेतलो, तब्येत खराब आहे, मग थंडी पण भरपूर वाढली मित्रांनो. आता अचानक भयानक वातावरण चेंज झालेलं आहे आणि तेल लावू नको म्हणते थंडी तुम्हाला. ते तुझं काय सांग, माझं सांगाल का तुझं लोक माझ्याबद्दल पण विचारते तुम्ही आता बरं आहे का, खाल्लाय का, पिले का नाही. लोकांना सांगा मग कमेंट करून. मग तुला कोण सांगायला आलाय? मला केक करू नका, मला तेल लावा. कुकी करू नका का? तुला कुत्र मित्र वाटलं कुकी करला? तेल लाव. नाही लावत. तुझा काय घंटा वाकडा करणार आहे कर्ज? नाही लावा, तुम्ही लावता म्हणून नंतर बघा मग तुम्हाला काय करणार आहे? काय करणार आहे सांगते रात्री. एकच धमकी असते, रात्री सांगते तुम्हाला काय करते, रात्री सांगते तुम्हाला मी काय करते, आणि झोपलं की धनाधन चापटा येते. सगळं उलट की बरोबर गाल आले ते लाल असते, एकदम छान लाल असते. आणि आम्हाला म्हणतात की हो काय तर ते थंडीमुळे जरा लाल होतं असं म्हणतात. हा हो का मित्रांनो, हे बघा कंट्रोल. हा तर मित्रांनो हे बघा, हे इथं तुम्हाला दाखवू दिसतंय का बघा तुम्हाला, थांबा. हे बघा, हे आता म्हणजे चांगलं बऱ्यापैकी भरलंय म्हणायचं. बघा दिसतंय का तुम्हाला एवढ्यातनं? बघा हे 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 दिसतंय का बघा, हे डोंगर आल्यासारखं. डोंगर म्हणजे ते सांगायला टाके होते इथून असे, हे इथून जे आहे ते पूर्ण इथंपर्यंत आहे बघा. म्हणजे बघा हे इथून इथंपर्यंत असं. बघा माझं ऑपरेशन किती डोकं फाडलंय माझं. डोकं फाडलंय. आता महत्वाचं दाखवतो की हे आपल्याला कळालं होतं की इथं सगळ्यात मोठी गाठ आहे ह्या कानाच्या पाठीमागे, आणि या कानाला अंजलीला ऐकू पण येत नाही बघा. किती ह्या कानाला तिला ऐकू येत नाही, अजिबात कळत नाही तिला त्या कानाचं. दुसरी गोष्ट महत्वाची काय की आज आपल्याला सांगायचं की पहिल्यापासून तिला ऐकू येत नव्हतं कानाला, पहिल्यापासून लहानपणीपासूनच. म्हणजे तिनं झोका खेळताना पडली होती ती, आणि झोका खेळताना पडल्यानंतर ना तिला ते मार लागला होता ह्या कानाला. मग रक्त वगैरे येत होतं. मग त्यावेळेस किरकोळ त्यांनी आपल्या BHMS डॉक्टरला वगैरे दाखवलं. त्यांनी सांगितले काय नाही, बऱ्यापैकी होऊन जाईल, गाणं वगैरे फुटलं की कानातनं नाकांना कधी कधी रक्त येत असतं, विषय करू नका लय. पण ते महागात पडलं मला. हे बघा मित्रांनो, दुसरी गोष्ट काय की आता महत्वाचं, आता ॲक्सिडेंट झालं होतं ना आमचं जेव्हा, ते नेमकं कुठं मार लागला होता अंजलीला ते आपण दाखवणार आहे. पुढे जरा वर घे. तर हे बघा मित्रांनो, आता हे इथे बघा, हे दिसतंय का बघा, इथं केसेस नाही आहेत ह्या भागात. बघा इथं हे इथं पण टोटल 11 का 12 टाके पडले. ते 14 टाके पडले. ते 15 होय. नंतर 15 टाके पडले होते ह्या ठिकाणी. 15 इकडं 25 बघा, इकडं 15 आणि इथं जे आहे इथं 25 पडले होते टाके मित्रांनो. म्हणजे विचार करा मित्रांनो की कसलं भयानक संकटातनं वाचली म्हणायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता इथं काय तर लावून घेतलं मॅडमने. बघा दिसते का तुम्हाला? बघा इथं काय झालंय ते. कुठं काय झालंय मला दिशी नाही. हे मग काय झालंय ते? मग म्हणजे दुखाला म्हणजे लागलं होतं, काय लागलं होतं? काय तर धडकलं असेल. हा मित्रांनो, कारण धडकते, कारण तुम्हाला माहिती आहे अंजलीला बॅलन्स प्रॉब्लेमचा इश्यू आहे, आणि नाही रक्तही नाही मित्रांनो, बॅलन्स प्रॉब्लेमचा इश्यू आहे अंजलीला. तर मग ते इकडे तिकडे धडकते. शक्य तुम्ही सगळं जे काय खूर कुठं आहे ना, असं समजा हे असं असतं, ह्याला मंड करून टाकलंय, म्हणजे लागून असं केलंय. सगळ्या गोष्टी जिथे खूर आहे ते सगळं मी एकदम म्हणजे मंड करून टाकलंय. बरं असो, तर आता अंजली धरते आपला मोबाईल. धर अंजली, दोन्ही हाताने धर. दोन्ही हाताने मग रबर दे धरा तुम्ही बोधरा. मित्रांनो नमस्कार, आपण आलेलो आहे बायको मसाज, आकाश नारायणकर पार्लर बायको मसाज. बायको मला थोडं दिसत नाही, तुम्ही दिसता लंबुकळ. मित्रांनो बायको मसाज आपण दाखवणार बायकोची मसाज कशी करावी.
बायकोच्या मसाज करण्याचे 3 प्रकार आहेत. एक, हे असं करा, मालिश टाईप होतंय. दुसरं, एकदम असं करा, म्हणजे बोट चिटकावून कंटिन्यू पण असं करायचं. आणि तिसरा, एकदम गार 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 करायचं. पण गरगर गरगर आम्ही करत नाही, कारण काय, आमच्या बायको जर डोकं फिरलं तर तिने आम्हाला घराघरा फिरवू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट की आम्ही काय करू शकतो कधी कधी की असं 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 करतो. पण अंजलीचं ऑपरेशन झाल्यामुळे अजूनही ट्युमर थोडंफार आहे. थोडंफार मला तेल लावा, हा, तेल लावा. सांगू तर दे माहिती तुझ्या माझ्या पाहुणे रावळ्यांना सगळ्यांना सांगू दे ना माहिती की कशी कंडिशन आहे सध्या आपली. मग दुसरं माली जे आहे ते अशी बोटं घालायचे ना, अशी गुलू 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 दुकान तिथं. मग मित्रांनो हे बघा, आपण चालताना नीट चाललं पाहिजे का नाही, व्यवस्थित चाललं पाहिजे का नाही. हा, मग चालताना नीट चालल्यानंतर ना बरं तुझे पिये कुठे गेले होते त्यावेळेस? काय कुठे गेलं? पिये 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 बाबडी इकडं. पिये माझी बघा, ही आहे तिची पिये. तुझी पिये कुठे गेली त्यावेळेस? तू कुठे गेली बाबा? तू वाज घेत फिरत होती. कोणाचा वास घेत फिरत होती का तुला? हे अगं बास कर, बाहेरच्या कुत्र्यांचं नाव. त्या गॅलरीत जाते आणि कुत्र्यांना बघत्या खालच्या गॅलरीत जाऊन. ए, हे काय चालू केले? या अगं माझी लय इज्जत आहे. एक बापाची इज्जत. लेकराची आई आहे, फोन आला. 1 लेकराची आई नाही, 5 लेकराची आई आहे. 5 लेकराची आई जहागीरदारीन. एकदाच झाले की पण का म्हणजे एकदा 5 लेकर होतात ना मानवासाठी. तुला आता तुला आम्ही असा आशीर्वाद देतो की डायरेक्ट 10 लेकरांना जन्म द्यावा. तर मित्रांनो बघा, ही आहे अंजलीची पिये, ही आहे जहागीरदार पिये. जागीरदार नाही. हिला कळत नाही जरा. पण आता बघा मित्रांनो, राघव नंतर कसं कल्टी मारते बघायचं का तुम्हाला? बघा आता. मित्रांनो बघा, आपला धबधबा आहे. आपला धबधबा माझ्या पुढे नाही, तुझ्या पुढे धबधबा. आपला धबधबा आहे. आपल्या घरात वट्ट आहे, एकदम मोठा वट्ट आहे. आपण लय मोठा माणूस आहे. चिवच्या पुढे वट्टा आहे तुमचं. एकदम माझा एकदम हवा आहे आपली, हवा हवा. तेच हवा. तर मित्रांनो बघा, आपण तेल घेतोय. तेल कसे घ्यावे मित्रांनो? तेल घेतो ना, तेल पूर्ण आत ना घट झालेलं आहे. आम्ही तेल डोक्यात घालून घ्या आमच्या. गरम पाण्यात घाला, तर नट ठेवा. हे घेऊ ते नको, ते वापरू नका, मला आवडत नाही ते तेल. मित्रांनो तर तेल गरम करून आणतो. वासाचं तेल आहे तेल गरम करून आणतो. नवरा आमचा लय बिनकामाचा आहे. माझ्या पुढं हो चालत नाही, काय वाटत करायचं नाही म्हणजे करत नाही. हे माझ्या पुढे नाही, तू पुढे सगळं चालते. डाग चालते, वट चालते, सगळं चालते. आता तेलाची बाटली घट्ट झाले ते माहितच नाही. थंडीच्या दिवसात लई काय म्हणते ते, डोकं 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 कुठं असते माहित नाही मला. आलो का? झालं का ते? केलं गरम बऱ्यापैकी. मित्रांनो माझ्या बायकोने माझी तारीख खूप छान केली असेल, कारण लय प्रेम करते माझ्यावर. जहागीरदारचा ऐकतो तुम्ही सगळं. तर मित्रांनो बघा, आपण असं घ्यायचंय आणि तेल जो आहे असं घेऊन हातामध्ये गुरी 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 करायचंय. आणि तेल गुरी गुरी घेतल्यानंतर ते तेलाला असं बायकोच्या डोक्यावर हात ज्यात तलावर लावू नका, मध्ये पण लावा जरा. मित्रांनो आपल्याला आम्ही कोणाचं ऐकत नसतो, आपण खानदानी मजबूत आहे. तर आपण ना फक्त घेऊन असं घेऊन मालिश करत असतो छान, गुदो 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 गुदो. हे बघा मित्रांनो, शेवटी बायको म्हणजे आपली लक्ष्मी असते. आणि मित्रांनो आता इथं तुम्हाला मी नवऱ्यांसाठी माझे मित्र बांधव, माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला छानशी टिप देतो. बघा, मालिश करता करता कधी पण बायकोला ओके थँक्यू करू शकता. हा, एकदम बेस्ट. बायकोला धुवू शकता 100%. बायकोला धुण्याची प्रक्रिया इथं चालू झालेली आहे. गुरी 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 करायचं आहे आपल्याला. हे तेल लावायचं आहे. पण बायकोंना शेपूट असते. माकडांना कसं शेपूट असते तसं आपल्या बायकोला शेपूट असते. मला कुठं शेपूट आहे? त्या शेपटासाठी तेल एक्स्ट्रा घ्यावं लागतं मित्रांनो आपल्याला. शेपूट खालचं कुठलं? खालची केस असते रे मित्रांनो. माकडाची उत्पत्ती मानवाची उत्पत्ती माकडापासून झाली. माझी तर बायको जी आहे ती अजून माकडाच आहे. हे शेपूट आहे तिथे, शेपूट. या शेपूटला तेल लावल्यानंतर ना शेपूट अजून जरा मोठं होतं असं म्हणतात, म्हणून मी शेपटाला तेल लावतो. हे मित्रांनो पण नीट सगळे केस घ्या. बायकांची सुंदरता केसामध्ये असते. म्हणूनच म्हणली केस घ्या सगळे. घेतो म्हणली ना मी घेते ना. तुम्हाला जेंडर चेंज करून टाकते ना दरवेळेस. असं काम करतेस ग अंजली?
तू हाय दिलं. आता इथं तेल थोडं बऱ्यापैकी लावलेलं आहे आपण, कारण काय परवा दिवशी आम्हाला एका कार्यक्रमाला जायचं आहे. त्या ठिकाणी नीट सरळ 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 वाकडा मैदान सरळ सरळ आम्हाला मला पण दाखव की आम्हाला परवा दिवशी जायचं एका उद्घाटनाला, दुकानचं उद्घाटन आहे नीट एकाचं. ला मग उद्घाटनला तू जायचं. वाकडा का करली कॅमेरा सरळ धर केड्या. आता मित्रांनो हे बघा, बायकोंना अजून तर तुम्हाला मालिश मध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो की काय करायचं आहे. काय करायचं आहे? तुम्हाला टेक्निक दाखवतो मित्रांनो आता कसं मालिश करायचं आहे नेमकं आहे बघा. हे हात घ्यायचा असा आणि असं आहे बघा. टेक्निक नको तुला मालिश माझी टेक्निक दाखवली तुम्हाला, एक तर टक्कला विचारू नका. विसरू नका रे, विसरू नका असते, ते विसरू नका. विसरू नका. मित्रांनो दुसरी टेक्निक दाखवत आहे बघा. हे घ्यायचा हात असा मऊ एकदम हलत्या डुलत्या नशेमध्ये. हे बघा हे इकडून दोन हे तीन, माझी नशा हे चार. दाखवीन तुम्हाला. मित्रांनो बघितलं का, तुम्हाला कळलं का कसं भारी मालिशचा प्रकार. आणि तिसरा आणि महत्वाचा प्रकार दाखवणार तो म्हणजे खतरनाक असतो. हात घ्यायचा असा वाघावर, कारण आपण वाघ आहे. पुरुष म्हणजे नवरा म्हणजे वाघ असतो. आणि तुम्हाला सांगितलंय ही आपली बायको माझी शेपूट माकड आहे. मी घेतला असा वाघ सिंग हाम. मग नंतर हे हात घेऊन असं घ्यायचं आणि डंग 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 डंग. आता मित्रांनो बघा किती छान आणि एकदम तिला माझ्या फिलिंग किती छान यायला. तिने एकदम छान डोळे बंद करून तिने एकदम फिलिंग घ्यायला मस्त. आता आपण दाखवू की खतरनाक कसं असतंय बघा. ही झाली मालिश. हे झाले 3 प्रकार तुम्हाला मी सांगितले कसं आपल्या बायकोला म्हणजे मालिश करायचं. तर नवरे बुवांनो सगळ्यांनी तयार राहा, मालिश करा. कळालं का मालिश मध्ये काय फायदा असतो पुरुषांचा? काय फायदा नसतो, फुल फायदा असतो. यानं फायदा घेऊन शेपूटला घ्यायचा आणि शेपूटला पण गरा 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 गरा. मित्रांनो हे बघा, मी पहिला सांगितलं टक्कल करण्यासाठी माणसांना धमक लागते. केस असून देखील टक्कल करायला धमक लागते. आणि मित्रांनो केस ठेवलं तर काय होईल तुम्हाला माहिती. मग परत तुम्हाला अजून एक वहिनी बघावं लागेल. मग मला काय नाही बाबा, मी तुम्हाला माहिती किती सुंदर आहे. मग दुसरी वहिनी तर सहज तुमच्यासाठी घरामध्ये आल्यानंतर मला बोंबलायचं नाही बघा. सगळे नवरे असत असते ती. सगळे नवरे असे नसतात. माझ्यासाठी उत्तावळा नवरा, काय उत्तावळा नवरा असते. उत्तावळा नवरा बायकोला बाशिंग, बायकोला नाही नवऱ्याच्या गुडघ्याला वाशिंग असते. नवऱ्याच्या गुडघ्याला बाशिंग. मी तुमच्या डोक्याला बांधतो कारण तुमचं डोकं कुठं आहे? तुमचं आहे, माझं नाही. मित्रांनो हे बघा, आता आपण हे झालं आता जुलू जुलू करतो. जुलू जुलू ह्या टेक्निकला मी जुलू जुलू म्हणतो बघा. जुलू 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 तसलं करणार. हे बघा जुलू 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 जुलू. ठीक आहे मॅडम म्हणतो काय ते सवय झाली आमची. अरे सरळ धर बे वाकडं वर धर जरा बरं असं धर. हा मित्रांनो हे बघा टेक्निक मी तुम्हाला सांगितलं. तुमच्या भावाने तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की बायकोचं मालिश करताना किती फायदे असतात पुरुषांचे. कळालं का तुम्हाला? मित्रांनो हे बघा, आता आम्ही भांग पडणार तेरे नाम. त्या नाम तेरे नाम मी देखो कैसा एकदम 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 देखो कैसा लग रहा है एकदम तेरे नाम. तेरे नाम झालेला आहे. माझं सासर तुम्हाला माहिती आहे सासरा तेरे नाम पडते. माझं सासरा तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला माझा स्वतःला तर नाही पडतं केस नसल्यामुळे. माझा सासरा जो आहे ना त्याचा वय आता 60 झालंय. 70 तुमच्या टक्कल करून तर बसत नाही ती घरात. काय सांगू अजून तेरे नाम पडते. अजून तेरे नाम राहू दे. हे कुठलं नाम आहे? अभी तो मैं जवान हूँ. जवान आहे जवान. जवान बाप तुझा जवान आहे. हा जवान. अगं जय जवान जय किसान झालाय बाप तुझा. राहू दे. तुम्हाला काय करायचं? तुम्ही तुमचं बघा की. विचारून बघा आपण आपलं सिंपल आहे. टकले के नाम नो टेन्शन. मग स्वतः टकले का नाव. अबे कॅमेरा सरळ धर बे वाकडे. हा सरळ धर. हा चला मित्रांनो बाय. बायकोची मालिश करून मी पुढची ब्लॉग बनवतो. धन्यवाद. जय हिंद. जय टकले बाबा. जय टकले बाबा.